नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय माझ्यासोबत जेम विशेष मध्ये आज अफगाणिस्तानातल्या परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. भारतीय दूतावासामध्ये तालिबान्यांनी आज झडती घेतली, ही एक महत्त्वाची बातमी आहे. तर दुसरीकडे अजूनही तालिबान्यांच्या विरोधामध्ये अफगाणिस्तानामध्ये निदर्शनं आणि त्यांचा निषेध सुरूच आहे. तिसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की चीन आणि अफगाणिस्तान आणि त्यासोबतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या वाढत्या संबंधाबाबत आपण या अगोदर जे विशेषमध्ये चर्चा केली होती. पण आज एक नवी बातमी आली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानला व्यापारासाठी निमंत्रण अधिकृत धाडलेलं आहे. या सर्व बातम्यांचा वेध आपण तपशिलात घेतोय जेम विशेषला. सुरुवात करूया जेम विशेषला. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अफगाणिस्तानमधील कार्टे परवन येथील गुरुद्वारा सिंग सभेमधून सुमारे 60 हिंदू आणि शिखांना सुरक्षित स्थळी हलवलंय. यापैकी अनेक शिखांनी भारतापेक्षा कॅनडा किंवा अमेरिकेत स्थलांतर करण्यास प्राधान्य दिलंय. भारतात त्यांचे कोणीही नातेवाईक नाही. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा मिळवलाय. तालिबाननं जवळपास 2 महिन्यातच अफगाण सैन्याचा पराभव करत अफगाणिस्तान सरकार उलथवून टाकलं. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान राजवट लागू झाली आहे. या राजवटीमुळे अफगाण नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे. तालिबान आणि अफगाणिस्तान संघर्षाचा केळी उत्पादकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय आणि या फटका बसला आहे जळगावातील शेतकऱ्यांना. निर्यात ठप्प झाल्यानं जळगावातील शेतकरी हवालदिल झाले. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तालिबान अफगाणिस्तान संघर्षाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. अफगाणिस्तानात सध्या गंभीर परिस्थिती असल्यानं भारतातून होणाऱ्या व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झालाय. हा केवळ केळीच्या उत्पादनावर आणि त्याच्या निर्यातीवरच परिणाम झालेला नाही, तो आणखी इतर अनेक गोष्टींवर झाला. जळगाव जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अफगाणिस्तानमध्ये निर्यात केली जात होती, परंतु अलीकडे ही निर्यातही थांबल्यानं जळगाव जिल्ह्यात तसंच काश्मीर सीमेवर केळीचे कंटेनर उभे आहेत. काही व्यापाऱ्यांनी सौदे रद्द केल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. अफगाणिस्तानात जळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वापार होत आहे. मात्र सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या संकटामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. जिल्ह्यातून दररोज 20 टन क्षमतेचे किमान 10 ते 15 कंटेनर केळी परदेशात निर्यात होतो. पण निर्यातच ठप्प असल्यानं शेतकऱ्यांची केळी वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. भारतातून जो काही उत्पादित माल अफगाणिस्तानमध्ये निर्यात केला जातो त्याचं वहन हे पाकिस्तानच्या सीमेवरून अफगाणिस्तानमध्ये होत असतं. म्हणजेच भारत, पाकिस्तान आणि नंतर अफगाणिस्तान असा सगळा हा मालाचा प्रवास होत असतो. नागपुरात असलेल्या अफगाणी नागरिकाला परत पाठवलं गेलंय. नूर मोहम्मद तालिबानी सैन्यात सामील झाल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र या वृत्ताला नागपूर पोलिसांकडून अद्यापही दुजोरा मिळाला नाही. तब्बल 10 वर्षे नागपुरात लपून बसलेल्या नूर मोहम्मद नामक एका अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी 2 महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानात परत पाठवलं होतं. अत्याधुनिक बंदूक घेऊन असलेला नूर मोहम्मदचा फोटो सध्या व्हायरल होतोय आणि नूर मोहम्मद हा तालिबानी सैन्यात सामील झाल्याचा दावा करणारा फोटो समाज माध्यमावर व्हायरल होताच नागपूर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना घाम फुटला. या संदर्भात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो फोटो नूर मोहम्मदचा आहे की नाही या संदर्भात शंका व्यक्त केली आहे. या संदर्भात तपास केला जाईल असं त्यांनी सांगितलं. देशात इलिगली विदाउट प्रॉपर ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स ते इथे राहत होता
त्याचे व्यतिरिक्त इतर त्यांचे काही गुन्हेगारी कृत्य दिसून आलेली नव्हती, म्हणून इथे कोणताही गुन्हा न दाखल करता त्यांच्यावर डिपोटेशनची कारवाई करण्यात आली होती. आता जे फोटो व्हायरल होत आहे त्याबद्दल आमच्याकडे काही माहिती नाही आहे. ते कोण आहे, ते प्रत्यक्ष तीच आहे किंवा कसे, याबद्दल पण आम्हाला काही माहिती नाही. आणि तिथे त्यांचे काय हालचाली किंवा कृत्य त्यांचे चालू आहे त्याबद्दल पण आमच्याकडे कोणताही अधिकृत जानकारी नाही आहे. अफगाणिस्तानात तालिबान राज आल्यानंतर तिथं बेदिली माजली आहे. देशातील नागरिक, मुस्लिम धर्मीय सैरावैरा धावत सुटले. तिथले अल्पसंख्याक विशेषतः हिंदू आणि शीख भीतीच्या छायेत आहेत. भारतानेही अफगाणिस्तानात राहणाऱ्या हिंदू आणि शीख धर्मियांना शरण देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र आता तालिबाननं त्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख एकदम सुरक्षित असतील असं आश्वासन तालिबान्यांनी दिलं होतं. नुकतंच तालिबाननं काबूल इथल्या गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वस्त केलं की हिंदू आणि शीखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांना पूर्ण सुरक्षाही दिली जाईल. तालिबानच्या भीतीनं काबूलमधील गुरुद्वारात 200 पेक्षा अधिक नागरिकांनी आश्रय घेतला होता. यामध्ये सर्वाधिक हिंदू आणि शीखांचा समावेश होता. त्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तालिबाननं गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यांना आश्वस्त करत कोणताही त्रास दिला जाणार नसल्याचं सांगितलं गेलं. तालिबाननं भारतासोबतचा आयात निर्यात व्यापार हा थांबवलाय. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनची माहिती. तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर भारताबरोबरचा आयात निर्यातीचा व्यापार बंद केलाय. तालिबाननं रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिथली समीकरणं वेगानं बदलून गेली आहे. तालिबाननं सध्या पाकिस्तान मार्गे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालंय अशी माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहा यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींवर आमचं बारीक लक्ष आहे. तिथून पाकिस्तान मार्गे सामान आपल्याकडे येते. तालिबाननं सध्या पाकिस्तान मार्गे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आयात थांबली आहे असं सहा यांनी सांगितलं. खरं तर अफगाणिस्तानचे आपण सर्वात मोठे भागीदार आहोत. या वर्षात आपण अफगाणिस्तानला $80 कोटी पेक्षा जास्त मालाची निर्यात केली. तिथून 50 कोटींपेक्षा जास्त मालाची आयात सुद्धा झाली. व्यापाराशिवाय तिथं आपली मोठी गुंतवणूक आहे. अफगाणिस्तानात आपण $3 अब्ज गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक प्रकल्पांमध्ये आहे. अफगाणिस्तानात आपले 400 प्रकल्प आहेत. त्यातले काही प्रकल्प सध्या सुरू आहेत असंही सहा यांनी सांगितलं. अफगाणिस्तानच्या संसदेची निर्मिती सुद्धा भारतानंच केली हे या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. अफगाणिस्तानमधील सत्ता काबीज केल्यानंतर तालिबान्यांकडून सुडाची कारवाई सुरू असल्याचं सुद्धा काही ठिकाणी दिसतंय. तालिबानींच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचं सुद्धा दिसतंय. बुधवारी तालिबान्यांनी कंदाहार येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाची झडती घेतली. विशेष म्हणजे कोणत्याही देशाच्या दूतावासाला धक्का बसणार नसल्याचं तालिबानी नेत्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा ही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय एका पत्रकाराच्या नातेवाईकाची हत्या केली असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय. त्यामुळे तालिबान्यांच्या मूळ स्वभावात काही फरक पडला आहे किंवा नाही याबाबत मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त केली जाते. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर सामान्य अफगाणी नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हजारो अफगाण नागरिकांनी देशाबाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. काहींनी विमानात प्रवेश न मिळाल्यानं चाकांजवळ बसून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यात काही लोकांचा मृत्यूही झाला. हेही आपण पाहिलं होतं. काही दिवसांपूर्वी विमानातून 2 जण पडले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातील एकाची ओळख पटली आहे. मृतातील एक जण हा अफगाणिस्तानचा राष्ट्रीय युवा फुटबॉलपटू होता. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. विमानाद्वारे देशाबाहेर जाण्याचा एकमेव मार्ग अनेकांसमोर होता. त्यामुळे काबूल विमानतळावर मोठा जमाव जमला होता. विमानात प्रवेश करण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. त्याच दरम्यान काही अफगाण नागरिकांनी अमेरिकन विमानाच्या चाकाजवळील जागेत बसून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जकी अनवरी या युवा फुटबॉलपटूचा समावेश होता. त्याचाही मृत्यू झाला आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्यानंतर
राजधानी काबूलचाही त्यात समावेश होता। त्यामुळे लवकरच आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होईल आणि त्याची सुरुवातही झाली आहे। नव्या राजवटीची सुरुवात करताना तालिबानच्या मार्गात एक अडथळा निर्माण झालाय। भविष्यात इतर देशांशी व्यवहार करण्यासाठी तालिबानकडे परकीय चलनच उपलब्ध नाही। तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं तालिबानला कर्ज देण्यास नकारही दिलाय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवेळी कर्ज दिलं जातं। जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत। मात्र अफगाणिस्तानातील सत्ता बदलानंतर नाणेनिधीनं वेट अँड वॉचचं धोरण स्वीकारलंय। अन्य देशांसोबत सल्ला मसलत केल्यानंतरच तालिबानला कर्ज द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका जागतिक नाणेनिधीनं म्हणजेच वर्ल्ड मॉनिटरी फंडनं व्यक्त केली। अफगाणिस्तानच्या विकासासाठी तालिबानचं चीनला आमंत्रण ही महत्वाची घडामोड आजची आहे। म्हणजेच शुक्रवार रोजी चीनला तालिबान्यांनी अधिकृत निमंत्रण धाडलं। अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीमध्ये चीन खूप मोठी भूमिका बजावू शकतो असं तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलंय। चीननं अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे त्यांचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी आपलं स्वागत आहे असं तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनच्या माध्यमांना सांगितलं आहे। तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर हजारो नागरिकांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। 20 वर्षांपूर्वीच्या तालिबान राजवटीत लादलेल्या इस्लामी कायद्याच्या कठोर कायद्यांना मुठमाती द्यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे। मात्र असं होईल का याबाबत अनेकांच्या मनामध्ये भीती आहे। चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला मोठा देश आहे। मला वाटते की अफगाणिस्तानच्या पुनर्वसन आणि पुनर्बांधणीमध्ये खूप मोठी भूमिका ते बजावू शकतात असंही शाहीननं गुरुवारी रात्री सीजीटीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं। चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तियानजिनमध्ये तालिबानच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती आणि त्यांना आशा आहे की अफगाणिस्तान इस्लामी धोरण स्वीकारू शकेल असं त्यात म्हटलं गेलं। अफगाणिस्तानात तालिबान विरोधात निदर्शनं अजूनही सुरूच आहे। खोस्त प्रांतात आणखी एक विरोध हिंसकरित्या मोडून काढल्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी 24 तासांची संचारबंदी लागू केली। अफगाणिस्तानात प्रस्थापित झालेले तालिबानचे वर्चस्व झुगारून देत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी काही भागात विखुरलेल्या निदर्शकांनी देशाचा राष्ट्रध्वज फडकवत निदर्शनं केली। आपल्या सत्तेला वाढत्या विरोधाचा सामना करणाऱ्या दहशतवाद्यांनी नव्यानं हिंसाचार करत निदर्शनांना प्रत्युत्तर दिले। यापूर्वी अफगाणिस्तानात कठोर शासन लागू केल्यानंतर आता आपण अधिक मवाळ झालो असल्याची आश्वासने तालिबाननं दिली होती। मात्र या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी कुठल्याही प्रकारचे मतभेद दडपून टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्या। गुरुवारी देशाच्या स्वातंत्र्य दिनी काबूल विमानतळानजीक मोटारी आणि लोकांच्या एका मिरवणुकीत अफगाणी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ लांब काळे, लाल आणि हिरवे फलक लावण्यात आले होते। दहशतवाद्यांचा स्वतःचा झेंडा असल्यामुळे हा फलक त्यांच्या विरुद्धच्या अवज्ञेचं प्रतीक बनत आहे। नांगरहार प्रांतातील ज्या निदर्शनांची दृश्यफीत ऑनलाईन पोस्ट करण्यात आली त्यात बंदुकीच्या गोळीनं जखमी झालेला निदर्शक रक्तबंबाळ झाला असून बघे त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। खोस प्रांतात आणखी एक विरोध हिंसकरित्या मोडून काढल्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी 24 तासांची संचारबंदी लागू केली अशी माहिती येथील परिस्थितीवर विदेशातून लक्ष ठेवून असलेल्या पत्रकारांना मिळाली। प्रत्यक्षदर्शी आणि समाज माध्यमांवरील व्हिडिओनुसार कुनार प्रांतातही निदर्शक रस्त्यावर उतरले। दरम्यान या अद्यापही तालिबानच्या अंमलाखाली न आलेल्या देशातील अखेरच्या भागात एकत्र आलेल्या विरोधी नेत्यांनी नॉर्दर्न अलायन्सच्या झेंड्याखाली सशस्त्र विरोध सुरू करण्याचे सुतोवाच केले। या आघाडीनं 2001 साली तालिबानच्या आक्रमणादरम्यान अमेरिकेशी संधान बांधले होते। तथापि दहशतवाद्यांनी जवळपास संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवले असताना या नेत्यांचा विरोध कितपत प्रबळ ठरेल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू होत असताना दुसरीकडे नाटो देशांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली। नाटो सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत उपस्थित होते। या बैठकीत तालिबान अफगाण संघर्षाबाबत चर्चा झाली। अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर नाटो देशाने देखील सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता।
वेळ झाली जेम विशेष मध्ये एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा आपण पाहत रहा माझ्यासोबत आणखी काही इतर महत्त्वाच्या बातम्या जेम विशेष. भाऊ बहिणीचं नातं घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यासाठी बाजारपेठा जागोजागी सजल्यात. विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. आपल्या लाडक्या भाऊरायाला राखीचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची तरुणींची गर्दी होती. परंतु यंदा बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या असून बच्चे कंपनीसाठी वेगळ्या प्रकारच्या कार्टून राख्या आल्या आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांनी राख्यांची दुकानं थाटली आहेत. भावऱ्यासाठी राखी घ्यायला तर आलोच आहे, पण गर्दी नाही दिसत आहे एवढी कोरोनामुळे. कारण गर्दी खूप कमी आहे आणि ते कोरोनामुळे तर पाळलं तर पाहिजेलच आहे. प्रत्येक जणांनी मास्क हे कंपल्सरी पाहिजेलच आहे. सिंपल है और अच्छा है. इस सब टाइप की राखियाँ मुझे पसंद आती हैं, तो हमने यही राखी खरीदी है. दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही राखीला म्हणजे कस्टमरचा एवढं काही रिस्पॉन्स वाटत नाही आहे. कारण करोनामुळे जे आहे जिथले लोक तिथं ऑनलाईन खरेदी किंवा बाकीच्या खरेदींवर जोर देतात आहे. तर सध्या मार्केटला गर्दी पण कमी आहे आणि सध्या जे राख्या चालल्या ट्रेंडिंगमध्ये ते डायमंडच्या राख्या, एडी स्टोनच्या राख्या किंवा टॉईजमध्ये लाईटीच्या राख्या हे सगळे लेटेस्टमध्ये. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे मार्केट खूप स्लो आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी 50% गिराकी झालेली आहे आतापर्यंत. गेल्या 1.5-2 वर्षांपासून कोरोनाचा काळ आणि टाळेबंदीमुळे आधीच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. परंतु आता कुठेतरी टाळेबंदी उठली आणि सणवार सुरू झाल्यानं महिला मंडळी बाहेर पडतील हा अंदाज बांधून व्यापाऱ्यांनी भरपूर राखीचा माल दुकानात आणलाय. पण याला ग्राहकांचा कितपत प्रतिसाद मिळतो तेही पाहणं महत्वाचं आहे. व्यावसायिकांचं गणित हे ग्राहकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडके. पिंपरी चिंचवडची बाजारपेठ सजली आता राख्यांनी. आता आपण माझ्या मागे पाहू शकता कशा पद्धतीने संपूर्ण बाजारपेठ ही सजलेली आहे. मात्र जर पाहायला गेलं तर अगदी 3 दिवसावर आलेली ही राखी पौर्णिमा येथे परंतु पाहायला गेलं तर येथे ग्राहकांची कमी दिसून येत आहेत. त्यामुळे आता कुठेतरी दुकानदारी हातबल झालेली आहेत. मागे गेले 2 वर्षापासून कोरोनाचा काळ असल्यामुळे अगोदरच इथं व्यवसाय बंद पडले होते. मात्र आता कुठेतरी टाळेबंदी उठलेली आहे. परंतु आता येथे ग्राहकच नसल्याने दुकानदारी हातबल झालेले आपल्याला दिसून येत आहे. गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड. आता राखीतून आपणाला विविध रोपे, भाजीपाला, फळांची झाडे लावता येणार आहेत. ऐकून वेगळं वाटलं ना? पण कोल्हापूरच्या वाघमोडे कुटुंबानं अशा अनोख्या राख्या बाजारात आणल्यात आणि त्याही चक्क मोफत. पर्यावरणपूर्वक असलेल्या या राख्या तयार करण्याचं काम कोल्हापूरच्या वाघमोडे कुटुंबात युद्ध पातळीवर सुरू आहे. या राख्या विविध देशी झाडांच्या बिया, सुती धागा आणि लाकडांच्या सहाय्यानं बनवल्या जात आहेत. आता रक्षाबंधन हा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आम्ही बीज राखी ही संकल्पना राबवलेली आहे. तर वर्ल्ड ऑफ नेचरचे अध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी ही संकल्पना आम्हाला सांगितली आणि त्यातून आम्ही बीज राखी किट तयार केलेला आहे. तर बीज राखी किटमध्ये जवळजवळ 20 प्रकारच्या बिया आहेत. यामध्ये रतनगुंज, भोपळा, काटेसावर, पपई, सीताशोक, बकुळी इतर अनेक बिया आहेत. आणि यातून आपण काय करणार आहोत की या बियांपासून राखी बनवणार आहोत आणि ते आपल्या भावाला बांधायचे आहे. आणि आपण कलात्मक नवनिर्मिती करून बांधणार आहोत. त्यामुळे हा रक्षाबंधन सण नक्कीच आपल्या भावासाठी काय असणार आहे, आनंदाचा असणार आहे. आणि स्वतः तयार करून बांधणे हा आनंद काही वेगळाच असतो. कोरोना काळामध्ये वडिलांच्या हातातील काम गेलं
घरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली। यावर नागपुरातील वैभवनं तोडगा काढत आपल्या छंदाला जगण्याचं साधन बनवलं। वैभवला लहानपणापासूनच मातीपासून छोट्या मूर्ती तयार करण्याचा छंद आहे, मात्र त्याचा हा छंद आता परिवाराच्या जगण्याचा आधारही झाला। गेल्या वर्षी 51 मूर्ती त्यानं तयार केल्या। आता या वर्षी मूर्तीची मागणी वाढली आहे। छोट्या गणरायाच्या मूर्तीपासून ते 4 फुटांपर्यंत गणरायांच्या मूर्ती तो तयार करतोय, मूर्तींना साकारतोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तो पाहूया। 17 वर्षाच्या वैभवने जे आहे ते आपल्या हाताने बाप्पांच्या मातीच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता आता वैभवकडे गणपती मूर्तीची ऑर्डर यायला लागलेला आहे। काय सगळा हा प्रवास आपण वैभवकडून जाणून घेऊया। वैभव, मला सांग, तू कुठल्या वर्गात शिकतोय आणि कधीपासून हे बाप्पांच्या मूर्ती बनवतोय? मूर्त्या तर मी हे लहानपणीपासून बनवतो आहे, पण या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लॉकडाऊन लागल्यापुढे अख्ख्या भारताची कंडिशन खूप वाईट होती आणि खूप वाईट असे बातम्या ऐकवा येऊ लागले। पण आमच्या घरची पण परिस्थिती तशीच वाईट होऊ लागली होती आणि मी हे लहानपणीपासून बनवायचो मूर्त्या, तर मी ठरवलं की काहीतरी करावं म्हणून। तर मी माती घेऊन आणली, शाडो माती म्हणतात त्या मूर्त्यांची माती। तर त्याच्याने छोट्यांपासून हळूहळू घडवत आलो आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आज मी करता करता 2 वर्षात 4 ते 5 फुटापर्यंत मूर्त्या बनवतोय। तुझ्याकडे कुठल्या मूर्त्यांची मागणी जास्त असते आणि तू कशा पद्धतीने ते तयार करतो, याचे साचे वगैरे कुठून आणतो? मी मूर्ती ही साच्याने कधीच घडवत नाही। मूर्तीचा चेहरा, डोळा व मुकुट सुद्धा आपल्या हाताने घडवत असतो। त्यात मी कोणत्याही प्रकारचे साचे काहीच यूज नाही करत आणि माझ्या मूर्त्या जे असतात ते इको फ्रेंडली असतात, नेचरला कोणत्याही प्रकारचा हार्म होत नाही असं आहे। आता कुठल्या पद्धतीच्या मूर्त्यांची तुला मागणी आहे आणि तू कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आणि आता काय किंमत मागायच्या, काय फटका बसतो घ्यायला? मूर्त्या तर मी सर्व प्रकारचा बनवतो, म्हणजे की कोणी जशी पोस्टर दिला, फोटो दिला, त्या प्रकारे माझी मूर्ती मी घडवून देऊ शकतो। नक्कीच आपण पाहतोय की अवघ्या 17 वर्षाच्या या वैभवने मंदीमध्ये सुद्धा संधी शोधलेली आणि याच्यासाठी आता स्वतः बाप्पा जे आहेत ते धावून आलेले आहेत। त्यामुळे बाप्पांचं जसजसं आगमन जवळ येईल तसतसं या मूर्त्यांची ऑर्डर जे आहे ते वाढेल आणि नुसता वैभव नाही तर वैभवचे परिवारवाले किंवा त्याचे जे इतर सहकारी आहेत त्यांना सुद्धा या निमित्तानं रोजगार मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। उस्मानाबाद जिल्ह्यातील आडे येथील स्वाधार प्रकल्पातील दिव्यांग मुलींनी आकर्षक गणेश मूर्त्या आणि पर्यावरणपूर्वक राख्या तयार केल्या। कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा अजूनही बंद आहेत, मात्र आईवडिलांपासून पोरक्या झालेल्या या 100 पेक्षा अधिक दिव्यांग मुलींसाठी हा प्रकल्पच स्वतःचं घर झालं असल्यानं त्या अजूनही शाळेतच आहे आणि या शाळेत त्यांच्या कलागुणांना वाव देखील मिळतोय। बौद्धिक क्षमता कमी असली तरी शिक्षकांनी शिकवलेलं काम आणि दिलेली जबाबदारी या मुलींनी चांगलीच पार पाडली। त्यांनी मातीपासून आकर्षक गणेश मूर्त्या आणि राखी पौर्णिमेसाठी वेगवेगळ्या झाडांच्या बियांपासून पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती केली आहे। वेळ झाली जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची। आपण ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।